गुड मॉर्निंग सर्वांना। आज आपण पाहणार आहोत की मानवी शरीराचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणजे मानवी रिलेटेड जे अवयव असतात किंवा ऑर्गन्स असतात त्या विषयाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत। तसेच पुढील व्हिडिओमध्ये आपण इंटरनल बॉडी पार्ट्स आणि त्याचे फंक्शन्स म्हणजेच मानवी शरीरामधील अंतर्गत अवयव आणि त्यांची कार्य हा महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे पुढील भागात। प्रथमतः हा व्हिडिओ पाहूयात इम्पॉर्टंट questions of human body। हे पाहूयात जे आपल्या आरोग्यदायी शरीराच्या संदर्भित प्रश्न आहेत। आज आपण पाहूयात मानवी शरीरावरील महत्त्वाचे प्रश्न, जेणेकरून आपल्याला आपल्या शरीराविषयीचे जे ऑर्गन्स म्हणजे अवयव असतात याविषयी आपल्याला त्या संदर्भातून उपयुक्त अशी माहिती सहजासहजी आणि सोप्या भाषेमध्ये समजू शकेल। चला तर मग वळूया व्हिडिओकडे। क्वेश्चन नंबर 1। पहिला प्रश्न, रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता आहे? याचं उत्तर आहे किडनी। दुसरा प्रश्न, मानवी शरीराचा सर्वात मोठा अंतर्गत अवयव कोणता आहे? उत्तर आहे लिव्हर। मानवी शरीराचा जड भाग कोणता आहे? उत्तर आहे लिव्हर। पुढील प्रश्न, मानवी शरीरात व्हिटॅमिन ए कोठे साठविले जाते? उत्तर आहे यकृत कंसात लिव्हर। पुढील प्रश्न, मानवी शरीरात किती गुणसूत्रे असतात? उत्तर आहे 46 कंसात 23 जोडी। पुढील प्रश्न, लाल रक्तपेशी आयुष्य किती असते? लाल रक्तपेशींचे आयुष्य किती असते? उत्तर आहे 120 दिवस। पुढील प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात कठीण घटक कोणता आहे? उत्तर आहे एनेमल। पुढील प्रश्न, मानवी रक्ताचे pH मूल्य किती आहे? उत्तर 7.4। पुढील प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लहान हाडे कोणते आहेत? उत्तर आहे स्टेपीज। पुढील प्रश्न, मानवी शरीरातील कोणता सर्वात मजबूत स्नायू आहे? उत्तर आहे मासेटर। पुढील म्हणजे 11वा प्रश्न, कोणता ऊतक हाडांना स्नायूंना जोडतो? उत्तर आहे टेंडन। पुढील प्रश्न, प्लाझ्मा मध्ये पाण्याची टक्केवारी किती असते? उत्तर आहे जवळपास 90%। पुढील प्रश्न, मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती आहे? उत्तर आहे जवळपास 60%। पुढील प्रश्न म्हणजे 14वा क्रमांक, मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण किती आहे? जवळपास 5 ते 6 लिटर। पहा, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण किती आहे? जवळपास 5 ते 6 लिटर, लक्षात असू द्या। पुढील म्हणजे 15 क्रमांकाचा प्रश्न आहे, शरीरात सर्वात मोठा भाग कोणता आहे? उत्तर आहे त्वचा। पुढील प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठ्या पेशींचे नाव काय आहे? उत्तर आहे मज्जासंस्था म्हणजेच आपण ज्याला म्हणतो नर्वस सिस्टीम। पुढील प्रश्न, मानवी लघवीचे pH मूल्य किती आहे? उत्तर आहे 6। पुढील प्रश्न, मानवी शरीरात किती अमिनो ऍसिड असतात? उत्तर आहे 20। पुढील प्रश्न, लाळेमध्ये कोणते एन्झाइम्स आढळते? उत्तर आहे टायलिन। पुढील प्रश्न, मानवी शरीरात टिबिया नावाचे हाड कोठे आढळते? उत्तर आहे पाय। पुढील प्रश्न, मानवी शरीरात दररोज किती लघवी तयार होते? उत्तर आहे 1 ते 1.5 लिटर। पुढील प्रश्न क्रमांक 22, लिंग निश्चित केले आहे? तर उत्तर आहे पुरुषांच्या गुणसूत्रांवर। म्हणजेच पुरुषांच्या गुणसूत्रांमुळेच मेल की फिमेल हे कळते। पुढील काही महत्त्वाचे प्रश्न। प्रश्न क्रमांक 23,
मानवी शरीरात रक्त परिसंचन होण्यासाठी किती वेळ लागतो? उत्तर आहे 23 सेकंद. पुढील प्रश्न, मानवी हृदय किती वेळा धडधडते? उत्तर आहे 72 वेळा पर मिनिट. पुढील 25व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, रक्तदाब मोजण्याचे यंत्र काय आहे? उत्तर आहे स्पिग्नोमॅनोमीटर. पुढील प्रश्न, अन्न पचन प्रक्रिया कोठे सुरू होते? उत्तर आहे तोंडाने. पुढील 27 क्रमांकाचा प्रश्न आहे, मानवी सौंदर्याच्या अभ्यासाला काय म्हणतात? उत्तर आहे केलोलॉजी. पुढील प्रश्न, निरोगी माणसाच्या श्वासोच्छवासाची गती किती असते? उत्तर आहे 16 ते 18 वेळा प्रति मिनिट. पुढील क्रमांकाचा प्रश्न आहे, मानवी मेंदूचे वजन किती आहे? उत्तर आहे 1350 ते 1400 ग्रॅम एवढे असते. पुढील 30 क्रमांकाचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते आहे? उत्तर आहे जबड्याचे हाड. पुढील क्रमांकाचा प्रश्न आहे, शरीराच्या वजनाच्या प्रमाण रक्ताचे प्रमाण किती असते? उत्तर आहे 7%. मानवी शरीरात उती कशापासून बनतात? तर उत्तर आहे प्रोटीन. पुढे प्रश्न क्रमांक 33, लघवीला दुर्गंधी का येते? उत्तर आहे युरियामुळे. पुढे डीएनएच्या आकाराला काय म्हणतात? उत्तर आहे डबल हेलिक्स. पुढील प्रश्न, एपिडेमिक्स मध्ये त्वचेचे किती थर असतात? उत्तर आहे 5. पुढील 36व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात कमकुवत हाड कोणते आहे? पाठीचा कणा. डोळ्यांची कोणती रचना सर्वात संवेदनशील आहे परंतु त्यात रक्तवाहिन्या नसतात? उत्तर आहे कॉर्निया. बघा, पुन्हा एकदा हा प्रश्न रिपीट करते, डोळ्याची कोणती रचना सर्वात संवेदनशील आहे परंतु त्यात रक्तवाहिन्या नसतात? याचं उत्तर आहे कॉर्निया. महत्वाचा प्रश्न आहे हा. पुढील म्हणजे 38 क्रमांकाचा प्रश्न, मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता आहे? सेरिब्रम. पुढील प्रश्न, लाल रक्तपेशी म्हणजेच आरबीसी प्रामुख्याने कोठे बनतात? उत्तर आहे अस्थिमज्जामध्ये. पुढील क्रमांकाचा प्रश्न आहे, मानवी शरीरामध्ये युरिया कोणत्या अवयवामध्ये तयार होतो? उत्तर आहे यकृत. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरात रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? उत्तर आहे रक्त डायलिसिस. पुढील प्रश्न, मानवी शरीरात सर्वात लांब हाड कोणते आहे? उत्तर आहे फिमर. पुढील क्रमांकाचा प्रश्न आहे, सामान्य व्यक्तीच्या रक्ताचे सरासरी पीएच मूल्य किती असते? उत्तर आहे 7.35 ते 7.45 पीएच पर्यंत. पुढील म्हणजे 44 क्रमांकाचा प्रश्न आहे, प्रौढ माणसांमध्ये किती हाडे असतात? उत्तर आहे 206. पुढील 45 क्रमांकाचा प्रश्न आहे, आपल्या कवटीची हाडे कोणत्या प्रकारच्या सांध्यांनी एकमेकांशी जोडलेली असतात? उत्तर आहे करवती सांधा, यालाच अचल सांधा असेही म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, फुफ्फुसातील वायूंची देवाणघेवाण कशाद्वारे घडते? उत्तर आहे रुधिर. पुढील क्रमांकाचा प्रश्न आहे, केब्स सायकलची क्रिया कोणती पेशी ऑर्गनेल मध्ये होते? उत्तर आहे माइटोकॉन्ड्रिया मध्ये होते. म्हणजेच क्रेब्स सायकलची क्रिया माइटोकॉन्ड्रिया मध्ये होते. पुढील क्रमांकाचा प्रश्न आहे, टेकड्यांवर राहणाऱ्या लोकांमध्ये आरबीसीची संख्या जास्त आहे कारण? याचं उत्तर आहे पर्वतावर हवा कमी घनरूप आहे. पुढील क्रमांकाचा प्रश्न आहे, अस्थिबंधन काय जोडते? उत्तर आहे हाड ते हाड. पुढील क्रमांकाचा प्रश्न आहे आणि महत्वाचा, रक्तगटांचा ब्लड ग्रुप्स शोध कोणी लावला आहे? उत्तर आहे कार्ल लँडस्टीनर यांनी लावला आहे. तर हे होते ह्युमन रिलेटेड म्हणजेच आरोग्य संदर्भित महत्वाचे प्रश्न.